मेडल जिंकलो गाईज. सो गाईज हा जो स्टॉप बघता तुम्ही, यापासून आपण बनवणार आहे DIY टायर्स. एक हे टायर आहे आणि एक ते टायर आहे. सो गाइस वेलकम बॅक टू द न्यू एपिसोड ऑफ भोडू व्लॉग. होप यू गाइस आर डूइंग ॲब्सोल्युटली फाईन. गाइस खूप दिवसानंतर तुम्ही घरून व्लॉग स्टार्टिंग बघताय. सो आता चालू आहे माझं वॅकेशन्स, समर वॅकेशन्स. सो आता मला करायचं हे काही असं काम DIY बनवायचं आपल्याला टायर्स मला रूममध्ये ठेवायसाठी. आणि ग्लोव्ज यूज करून मी याला कलर पेंट करणार आहे. जेव्हा घराचा कलर केला होता ना गाईस, तेव्हाचं हे पेंट, अजून भरपूर पेंट पडलेले आहेत. तेच पेंट आपल्याला आता टायरला करायचे आहेत. आता तुम्ही पहिले पूर्ण प्रोसेस बघा, कसं बनतं, काय रिझल्ट येतं ते मला माहीत नाही. मी आता ट्रायपॉड सेट करून मोबाईल ठिकाणी सेट करतो आणि आपलं काम चालू करतो फटाफट. भेटू व्हायचं. तुम्ही पहिले टाईम लॅप्स एन्जॉय करा. सो गाईज जसं की तुम्ही बघितलं, मी गेलो होतो वरती आणि आपण पेंट केले टायर्स. ते आमच्या ट्रॅक्टरची यूज टायर होते. तुम्ही पहिल्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल जर तुम्ही रेग्युलर. सो आता त्यांना उन्हात ठेवले गाईज वाळायला. ते पटकन वाळतील आणि त्यांना अजून मला ना येल्लो कलरचा शेड द्यायचा आहे. येल्लो. मग आता मी थोडीशी पॉवर नॅप घेतो आणि भेटतो तुम्हाला फटाफट. लाईक शेअर सबस्क्राईब पण अपड करा गाईज, जोपर्यंत पॉवर नॅप घेतो. माझ्या डोक्यात जुवा पडलाय का? मेसी हेड्स विथ मेसी क्रिएचर्स. आता टाइम झालाय संध्याकाळचे 5:30 आणि असं काही वेदर झाले आहे एक नंबर. सूर्य काका आणि चांदो मामा हे बघा असे टायर झालेत आपले आज. चला भाई, एक नंबर बनले, एक नंबर. भारी बनले ना गो. नाही रे, साधा कलर आहे. हे थोडं याला क्रॅक्स आलेत खूपच, कारण ऑलरेडी टायर होतं क्रॅक्स होते. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आणि आज 42.5 वर्षानंतर मी नवीन टी-शर्ट घातला आहे गाईज. जे बोलत होते ना नाही घेऊ शकत, घेतलं ना गाईज. वेदर एवढं भारी झालं ना आज, काय सांगू तुम्हाला. हा कलर जास्तच डार्क दिला गाईज आम्ही. हे माझं झाड होतं भाई, सर्व मरून गेले, नातेसंबंध तुटून गेले ते बिचाऱ्याची जमिनीशी. आणि हे मस्त वाटतं. आणि सर्वात मोठा विषय काय माहिती का, जे काम मी करतो ना त्याला एकदम शिद्दतने करतो. आता जसं हे टायर्स, थांबा गाईस, फ्रंट कलर केले ना पूर्ण शिद्दतने केले. ही प्लेट पण शिद्दतने करणार होतो पण राहिली. आणि डायरेक्ट कूलरला बी सोडलेलं नाही. कूलरला बी पुरा व्हाईट कलर मारून दिला मी, डायरेक्ट फुल व्हाईट कलर आहे बा. त्याचे बटनंसुद्धा सोडलेले नाही मी बा. त्याचा हा सिम्बॉल असतो की लाईट आहे की नाही, तो बी कलर केला आहे. आणि सर्वात एकदम खतरनाक विषय म्हणजे काय माहिती का आमच्याकडं, तुम्हाला एक मिनटं. हे बघायच, डिझेल मशीन आहे, सॉरी हां पेट्रोल इंजिन आहे गाईस, पेट्रोल इंजिन. याच्यात ना फ्यूल आहे का आपण चेक करू आणि याला स्टार्ट करू गाईज आपण आता. हे बघा, याच्यात ना फ्यूल येतं, याच्यात चैन ऑइल येतं, ही किक आहे, ह्याच्याने स्टार्ट होतं. आणि हे बटन आहे ऑन ऑफचं बटन, त्या साईडला चूक लादायचं. आपण आधी फ्यूल चेक करू. हां हाय कारण गॅस झाला आहे ना, हाय म्हणजे त्याच्यात फ्यूल हाय थोडंसं आहे. यू माय, हां हे बघा दिसते बघा, हे बघा याच्यात चालू करू आपण. हां गाईज, आता पहिले आधी आपण मशीन चालू करू. आवाज एक नंबर आहे.
कुठे आवाज कसा आहे गाईज? याच्या फायरिंग समोर ना GT 650 बी फ्री. वेदर तर एवढं मस्त आलं आहे. आणि आता थोड्या वेळात गाईज मी नाही गेला आता वॉकिंगसाठी. वॉकिंग बिकिंग करू आपण, थोडंसं एक्सरसाइज. कूलर बघून थोडं मला जास्त चांगलं वाटतंय. हे गाईज मस्त व्हाईट दिसते ना. टेबल पुरा व्हाईट करून टाकला तुम्ही. एवढं नाही ते व्हाईट सिमेंट पडलं आहे माझ्याकडं अजून. आणि ZX 1992च्या काळात मग आप्पांनी मला घेऊन दिली होती. आमच्या घरात ना काही अभ्यास करणाऱ्यांची कमी नाही आहे मला सोडून. आमच्या घरात सर्व हुशार आहे, मी थोडा कमी हुशार आहे. आमच्याकडं हे बा म्हणजे डायरेक्ट खादी भंडारसारखा पुस्तक भंडार आहे. सेकंड हँडमध्ये पाहिजे का तुम्हाला? सॅरॅक ना भाई. हे काही पुस्तक आहे, काही म्हणजे ना बैलगाडा शर्यत आम्ही खेळायचो पहिले. पण 93 काळामध्ये आमचा बैल थोडा युद्धामध्ये झाला होता, त्यामुळे आम्ही बंद केलं. हे बघा कोणते ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्राम 1992 का आधी तुम्हाला मी नेहमी सांगतो युद्धात होतो मी. तर आपल्या कॉन्स्टंटचा मी डॉगेड होतो आणि कॉन्स्टंट आपला डॉग होता. तर मी हे मेडल जिंकलो गाईस. हे स्वतः यांनी दिलं होतं मला, समजून घ्या तुम्ही आता. ठीक आहे गाईस.